कोल्हापुरात इंडिया आघाडीचं आंदोलन सुरू आहे। दिल्लीतल्या वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून इंडिया आघाडीने हे आंदोलन सुरू केले। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर इथल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून इंडिया आघाडीच्या वतीने सध्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून इंडिया आघाडीने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। तर शिवसेना युपीटी पक्ष सुद्धा आपल्याला यामध्ये दिसतोय आणि त्याचबरोबर इतर पक्ष सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। प्रताप, कोल्हापुरात सध्या आंदोलन केलं जात आहे इंडिया आघाडीकडून, कोण कोण नेमके उपस्थित आहेत आणि काय नेमके त्यांच्या मागण्या आहेत? आपण एकूणच पाहतोय की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्याला घेऊनच आपण पाहतोय की कोल्हापुरात हे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। शिंदे गटाचे ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन काढलं जात आहे। एकूणच आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं सोनम वांगचूक यांच्यावर कारवाई करत त्यांना हॉस्पिटलाइज केलं हे चुकीचं आहे, अशा प्रकारची भूमिका आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न नीट संदर्भात आहेत, परीक्षेच्या संदर्भात आहेत, असं असताना सरकार त्यांना का उत्तर देत नाही अशा प्रकारचा सवाल आहे। आणि त्यालाच घेऊन आपण पाहतोय की या ठिकाणी आता तिरंगा घेऊन या ठिकाणी आपण पाहतोय हे आंदोलन केलं जात आहे। एकूणच आक्रमक पद्धतीने हे आंदोलन असेल असं दिसतंय, कारण आपण पाहतो की रस्ता रोको आंदोलन देखील केलं जाणार आहे। त्याचबरोबर आपण विद्यापीठात विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर इंडिया आघाडीच्या आपण हे दृश्य पाहतोय। प्रताप, या इंडिया आघाडीच्या या आंदोलनामध्ये कोल्हापुरातल्या कोणकोणते पक्ष सध्या सहभागी झालेले आहेत या संदर्भात काय माहिती आहे? विरोधी सर्वपक्षीय आंदोलन आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक पक्षातील सामान्य कार्यकर्ता याच्यामध्ये सहभागी आहे आणि लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत। एकूणच आपण पाहतो की हातामध्ये तिरंगा घेऊन खऱ्या अर्थानं आपण पाहतो की लोकशाही वाचवा अशा प्रकारची भूमिका घेत हे सर्वजण निघालेले आहेत। आता राजीव गांधी पुतळ्यापर्यंत हे सर्वजण पोहोचतील आणि त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। पोलिसांनी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करायला परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे या सर्वांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला हे आंदोलक आक्रमक असतील अशा प्रकारचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतील। निश्चित, तर आपण ही दृश्य पाहतोय। वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इंडिया आघाडीनं कोल्हापुरात आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनामध्ये इंडिया आघाडीतले घटक पक्ष उपस्थित आहेत। ये अंदर की बात है, ये बाहर की बात है, ये अंदर की बात है। मोदी सरकार है। भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। भाजप सरकार मुर्दाबाद।